नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या नागपुरातील रामकथा आणि दिव्य दरबार भरवण्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हणजेच अन्नीसनं आक्षेप घेतलेला आहे, हरकत घेतलेली आहे. एवढंच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी जादूटोणा कायद्याविरोधित असल्याचं सुद्धा त्यांचा दावा आहे, त्यांचं म्हणणं आहे. कारण की हे जे महाराज आहेत हे असं म्हटलं जातं की ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या त्यांनी न सांगता सुद्धा समजू शकतात आणि त्याच्यावर त्यांनी दिलेले जे उपाय असतात ते सुद्धा सफल ठरतात. त्यामुळे हे सगळं कुठेतरी जादूटोणा कायद्याच्या विरोधात चाललेलं आहे, हा त्यांचा आक्षेप होता जेव्हा हे धीरेंद्र महाराज नागपुरात आलेले होते त्यावेळेला. आता या सगळ्या विरोधात साहजिकच आहे अनेक संघटना आणि खास करून हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर त्यांनी एक प्रकारे टीका सुद्धा केली आणि त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं सुद्धा केलेली आहेत. पण या सगळ्यामध्ये जो जादूटोणा विरोधी कायदा आहे तो नेमका काय सांगतो, महाराष्ट्रातला हा जादूटोणा विरोधी कायदा नेमका आहे तरी काय, त्याच्यात नेमक्या काय काय तरतुदी आहेत, जादूटोणा संदर्भात त्याच्यात काय म्हटलेलं आहे आणि खरोखर अशा गोष्टी जर होत असतील तर त्याच्यामध्ये शिक्षा नेमकी काय होते, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात. आता हा जो जादूटोणा विरोधी कायदा आहे तो महाराष्ट्रात सगळ्यात पहिले आलेला आहे 2013 मध्ये. अर्थात त्याचा जो इतिहास आहे की हा कायदा यायला किती वेळ लागला हा आपण थोडं नंतर जाणून घेऊ. पण हा जर कायद्या संदर्भात जाणून घ्यायचं झालं तर या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचं समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 असं या कायद्याचं नाव आहे. आता याच्यामधला हेतू काय आहे, या कायद्यात काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूया. त्याच्यात सांगण्यानुसार अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट आणि दृढ प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने तसंच समाजाची घडीच विस्कटून टाकण्याच्या दृष्ट हेतूने भोंदू लोकांनी सर्वसामान्यतः जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या किंवा भूतपिशाच्य यांच्या नावाने निर्माण झालेल्या नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथांचा मुकाबला करून त्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने तरतूद करण्याकरता हा अधिनियम तयार करण्यात आलेला आहे. हे सगळे उद्दिष्ट आहेत ज्याच्यासाठी हा कायदा आणण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये अनेक शब्द तुम्ही ऐकलेत, नरबळी असू देत, अघोरी प्रथा असू देत, जादूटोणा असू दे, याचे काहीतरी अर्थ असले पाहिजेत. वरवर हे फक्त शब्द उच्चारून चालणार नाही, तर नेमक्या कुठल्या गोष्टींना जादूटोणा म्हणू शकतो, नरबळी म्हणू शकतो याची पण व्याख्या असली पाहिजे. याच कायद्यात सांगितल्यानुसार एखाद्या व्यक्तीने या अधिनियमाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या किंवा वर्णन केलेल्या कृतींपैकी कोणतीही कृती स्वतः करणं किंवा इतर कोणत्या व्यक्तीकडून ती करवून घेणं किंवा त्या कृती करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करणं, असं सगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एकतर तुम्ही त्याच्यात सहभागी होणं किंवा तुम्हीच ते करणं, कोणाला तरी ते करण्यासाठी प्रोत्साहन देणं किंवा करायला भाग पाडणं, या गोष्टींचा इथे समावेश होतो. आता याच्यामध्ये जसं उल्लेख केलेला आहे की अनुसूची एक देण्यात आलेली आहे, म्हणजेच कुठल्या गोष्टी नरबळी, जादूटोणा म्हणून समजल्या जातील त्याची सुद्धा सूची याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. ती काय सांगते ते सुद्धा पहा. या सूचीमध्ये साधारणतः 10 असे मुद्दे आहेत ज्याला नरबळी किंवा जादूटोणा या कॅटेगरीत गणलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोराने किंवा साखळीने बांधून ठेवून तिला मारहाण करणं, काठीने किंवा चापकानं मारणं, तसंच मिरचीची धुरी देणं, त्या व्यक्तीला छताला टांगणं, अशा सगळ्या गोष्टींसुद्धा सोबतच इतर सुद्धा पुढे गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्याला नरबळी किंवा जादूटोणा, अघोरी प्रथा यांच्यामध्ये मोडलं जाईल. याच्यासोबतच मौल्यवान वस्तू, गुप्तधन, जलस्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने किंवा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अघोरी कृत्य किंवा जादूटोणा करणं, नरबळी देणं किंवा देण्याचा प्रयत्न करणं किंवा अशी अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणं, प्रवृत्त करणं किंवा प्रोत्साहन देणं, अशी कृत्य केल्यास तरी सुद्धा शिक्षा ही होऊ शकते. असे अनेक मुद्दे याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. त्याच्यासोबतच भूत पिशाच्यांना आवाहन करून किंवा भूत पिशाच्यांना आवाहन करीन अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट पसरवणं, सोबतच मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणं, मानसिक विकलांग व्यक्तींमध्ये अमानवी शक्ती असल्याचं भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तीची लुबाडणूक करणं. तर अशा 10 या गोष्टी आहेत ज्या सूचीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. ती कृत्य केल्यास जादूटोणा कायद्याविरोधात शिक्षा ही होऊ शकते. यासोबतच या सगळ्या गोष्टींची जाहिरात करणं, साहित्य लिखणं, कुठलाही लेख लिहिणं किंवा पुस्तक वितरण करणं, ते प्रसिद्ध करणं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य देणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा याच्यात धरल्या जाऊ शकतात की ज्याच्यावर शिक्षा ही केली जाऊ शकते या कायद्याअंतर्गत. शिक्षेचं स्वरूप काय आहे ते सुद्धा जाणून घेऊ. या अधिनियमाच्या तरतुदींचं उल्लंघन करून नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा याची जाहिरात, आचरण, प्रचार किंवा प्रचालन केलं तर तो या अधिनियमाच्या तरतुदींखाली अपराध ठरतो आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर त्यांना
6 महिन्यांपासून ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा ही होऊ शकते. म्हणजे कमीत कमी इथे या कायद्यानुसार 6 महिन्यांची शिक्षा ही तर होणारच आहे, ती 7 वर्षांपर्यंतची ही शिक्षा होऊ शकते. सोबतच दंडाचा विचार करायचा झाला तर अगदी 5,000 पासून कमीत कमी दंड हा इथे आपल्याला पाहायला मिळतोय 5,000चा असेल ते 50,000 पर्यंतचा दंडाची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने मी म्हटलेलं आहे की एखाद्याने ही कृती करणं याच्या विरोधात जशी शिक्षा देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने एखादी व्यक्ती जर याला कुठली तरी सहकार्य देत असेल, अपप्रेरणा करत असेल, चालना देत असेल तर त्या व्यक्तींना सुद्धा याच स्वरूपाची शिक्षा ही होऊ शकते अशी सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता या सगळ्या गोष्टींचा न्यायनिवाडा करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा म्हटण्यात आलेलं आहे की कुठल्याही कनिष्ठ दर्जाच्या न्यायालयात हा खटला किंवा या संदर्भातली प्रकरणं जी आहेत ती चालणार नाहीत. आणि सोबतच जे या कायद्यांच्या अन्वये कारवाई करतील त्यांना संबंधित ठिकाणी जाऊन जप्ती करणं, झाडाझडती करणं याचे सुद्धा अधिकार या कायद्यान्वये देण्यात आलेले आहेत. आता अर्थातच प्रत्येक गोष्टीला काही एक्सेप्शन्स असतात, काही अपवाद असतात. त्याच्यानुसार जसं मी मगाशी सांगितलं की एक सूची आहे जी आता आपण वाचून दाखवली की ज्याच्यामध्ये नरबळी आणि जादूटोणा अघोरी प्रथा म्हणजे नेमकं काय हे सांगण्यात आलेलं आहे. तशाच पद्धतीने काही कृती या एखाद्याला नरबळी जादूटोणा वाटू शकतात पण त्या खरोखर असूही शकत नाहीत. त्याच्यामुळे काही एक्सेप्शन्स, काही अपवाद सुद्धा देण्यात आलेले आहेत की या गोष्टींना नरबळी किंवा जादूटोणा किंवा अघोरी प्रथांमध्ये मोजलं जाणार नाही. तर त्या कुठल्या आहेत त्याची सुद्धा एक जवळपास 8 मुद्द्यांमध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे, ज्याचा आपण साधारणतः धावता आढावा घेतला तर ज्याच्यात म्हटलंय की कोणत्याही धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळाच्या ठिकाणी घातलेल्या प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा या काही नरबळी अघोरी प्रथांमध्ये गणल्या जाणार नाहीत. सोबतच हरिपाठ करणं, कीर्तन, प्रवचन देणं, भजनं करणं हे सुद्धा अघोरी प्रथांमध्ये त्याचा समावेश होणार नाही. यासोबतच दिवंगत संतांचे चमत्कार सांगणं, त्यांचा प्रचार प्रसार करणं किंवा साहित्य त्याचं वितरण करणं याला सुद्धा हा सुद्धा अपवाद ठेवण्यात आलेला आहे. सर्व धार्मिक उत्सव जे असतात, सण असतात किंवा प्रार्थना, मिरवणूक त्यांच्या संदर्भात इतर जी धार्मिक कृत्य केली जातात ते सुद्धा काही नरबळी, जादूटोणा किंवा अघोरी प्रथांमध्ये मोजलं जाणार नाही. वास्तुशास्त्रानुसार तसंच जोशी आणि ज्योतिषी, नंदी बैलाद्वारे ज्योतिषी व इतर ज्योतिषांद्वारे दिला जाणारा सल्ला याला सुद्धा अघोरी प्रथांमध्ये मोजलं जाणार नाही. तर अशा प्रकारचे 8 एक्सेप्शन्स या कायद्यांमध्ये देण्यात आलेले आहेत. तर अशा स्वरूपाचा हा बेसिकली कायदा आहे. पण हाच कायदा आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात येण्यासाठी खरं तर 18 वर्ष वाट बघावी लागली. खरं तर 1995ला पहिल्यांदा जादूटोणा कायदा ठराव हा आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, सभागृहामध्ये मंजूर झालेला होता. आणि त्यावेळेला अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शिवसेनेचे मनोहर जोशी. त्याच्यानंतर आपण पाहिलंय की आणखीन एक शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे झाले. त्याच्यानंतर विलासराव देशमुख असू देत, सुशीलकुमार शिंदे असू देत, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पण तरी सुद्धा हा कायदा काही अंमलात येऊ शकला नाही. अखेर याच कायद्यासाठी जे आयुष्यभर लढत राहिले किंवा झगडत राहिले त्याच दाभोळकरांची जेव्हा 2013मध्ये हत्या झाली तेव्हा मात्र या गोष्टीला वेग आला आणि मग या कायद्यासाठी अखेर आपल्या सरकारला मुहूर्त सापडले आणि डिसेंबर 2013मध्ये हा कायदा मंजूर झालेला आहे. आणि याच कायद्याचा आधार घेत आता अन्निसची मागणी आहे की नागपुरात सुद्धा जे धीरेंद्र महाराजांतर्फे गोष्टी होत आहेत त्या जादूटोणा कायद्याच्या एक प्रकारे विरोधात चाललेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी ही त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. पण हिंदुत्ववादी संघटनांचा त्यांना विरोध सुद्धा होताना पाहायला मिळतोय. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या बातम्या त्यांचं विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटला भेट नक्की द्या.